सर्वसमर्थ देवाला एकदा धन्यवाद देतो. मला माहिती की आज सकाळी फार मोठ्या आशेनं आम्ही देवाच्या घरामध्ये आलेलो आहोत. बऱ्याच वेळा चर्च किंवा देवाचं घर म्हटल्यावर आमच्या समोर फार मोठी बिल्डिंग, खूप मोठा जमाव आणि त्याच्यामध्ये असणारी व्यवस्था, मला असं वाटतं की ते म्हणजे चर्च. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या चर्चची व्याख्या किंवा देवाच्या भवनाची व्याख्या लोकांच्या डोक्यामध्ये ती कल्पना होती आणि मग त्या शल्मोनाने बांधलेल्या सुंदर मंदिराच्या जवळ येशू आणि येशूचे शिष्य चालले. प्रभू येशू ख्रिस्त एक वाक्य बोला की हे मंदिर पाडून मी 3 दिवसामध्ये पुन्हा उभं करेन. म्हणजे त्यानं त्या ठिकाणची जी व्यवस्था, इमारत, बांधलेलं मंदिर आणि त्याचं गौरव, याच्याकडे लोकांचं लक्ष नाही. परंतु मुळामध्ये चर्चची संकल्पना, चर्चची व्यवस्था ज्या पद्धतीनं प्रभूनं स्थापित केली आणि या चर्चमध्ये जी ख्रिस्ताला अपेक्षित असणारं चर्च, आता मला त्याच्यामध्ये जायचं नाही, मला वेगळ्या विषयाकडे तुम्हाला न्यायचंय. परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आम्हाला समजणं फार गरजेचं की नेमकं चर्च म्हणजे काय. आरोग्य सुरुवातीला जेव्हा माईक माझ्या हातात देण्याच्या अगोदर एक वाक्य बोला की तुम्ही सगळे प्रसन्न दिसत आहात. आणि याचं तो जनरल बोलला की तुम्ही सगळे प्रसन्न दिसत आहात, तुम्ही सगळे आनंदी दिसत आहात. परंतु चर्च अस्तित्वात येताना किंवा मंडळीचं रोपण करताना, मंडळी स्थापन करताना काय अपेक्षित प्रभूला होतं. पुन्हा त्या वचनाकडे एकदा जाऊ, मग देवाच्या वचनात आपण जाणार. कृष्णांचं कृत्य 2रा अध्याय आणि त्याचे 38 पासून 42 पर्यंतचे वचन. कृष्णांचं कृत्य 2रा अध्याय 38 ते 42 वचन. तुमच्या पापांची क्षमा व्हावी. तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावितो बोध करून म्हटलं. या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा त्यांनी आनंदाने त्याच्या संदेशाचा स्वीकार केला. त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3,000 माणसांची भर पडली. पुढे असो. हे प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर बोलण्यात प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होतं. त्या आपली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असे. दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर फोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सारस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न. मंडळीची स्थापना करताना 3 प्रमुख प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. एक लोक एकत्र येत होते, त्यानंतर देवाच्या वचनाचा स्वीकार करत होते आणि स्वीकार केल्यामुळं त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि बाप्तिस्मानंतर त्यांच्या हातून अनेक प्रकारची अद्भुते चिन्ह चमत्कार घडले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोक त्यांना पाहून प्रसन्न असत. म्हणजे चर्चची स्थापना कशासाठी माहिती का? सगळे एकमेकाला बघितल्यावर आनंद व्हायला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा मंडळीमध्ये आम्ही पाहतो लोक एकमेकाला बघितल्यावर तोंड फुगवतात
आता प्रश्न तोच आहे, देवानं स्थापन केलेली मंडळी, या मंडळीला प्रसन्न करण्यासाठी नेमकं कशाची गरज आहे? असं लिहिलं, पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये होता. लक्षात ठेवा, हे पवित्र आत्म्याचं कार्य काय माहिती का? आम्ही तो पेंटिकॉस्टल मंडळी आणि पेंटिकॉस्टल मंडळी ओळखण्याचं चिन्ह काय? तिथं हालेलुया म्हणतात आणि तिथं अन्य भाषा बोलतात. हालेलुया आणि अन्य भाषा ही ओळख नाही. मंडळीतले लोक एकमेकाला पाहून आनंदी असतात, ती पेंटिकॉस्टल मंडळीची ओळख आहे. एकमेकाला भेटल्यावर आनंद व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे लोक वाढतात. आता समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तुमचं तोंड फुगलं, तो दुसऱ्यांदा कशाला तुमच्याकडे? त्या काळामध्ये असं वातावरण तयार केलं ना, मंडळीमध्ये एक परिवार आला ना, तो जाताना विचार करतो ना सगळी प्रॉपर्टी विकायची, यांना द्यायची. असं लिहिलंय तिथं, तुम्ही बघा संजीवन त्याला त्या काळामध्ये. आता तुम्हाला घराघरातून पैसे मागावे लागतात, परंतु त्या काळामध्ये लोकांचे स्वभाव, लोकांचे विचार, त्यांचे चेहरे, कारण मिशन सगळ्यांचं एकच होतं. आजपर्यंत संपत्तीसाठी जगलो, आजपर्यंत नोकरीसाठी जगलो, परिवारासाठी जगलो, पण आता एक नवीन परिवार मिळाला आणि त्या परिवाराचं वैशिष्ट्य काय? हा परिवार आत्मिक परिवार आहे. चर्च नेहमी आत्मिक असलं पाहिजे. त्यांच्यामध्ये दैहिकता असता कामा नये. जेव्हा शारीरिक लालसा, दैहिकता आणि स्वभाव येतात, त्या मंडळीमध्ये देव काम करतो ना, पवित्र आत्मा. मग लक्षात घ्या, आता दुःखी होण्याचं कारण काय? हाही मोठा प्रश्न आहे. एक व्यक्ती, एक परिवार, एक कुटुंब देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर तो दुःखी का होतो? का निराश होतो? निराश होण्याचं कारण काय? हे म्हणतात नाही, मी प्रश्नामध्ये म्हणून निराश होतो. प्रश्न तुम्हाला निराश करत नसतो. कधी कोणताच प्रश्न तुम्हाला निराश करण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. कोणताच प्रश्न. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत प्रश्न आहे. आणि जीवन आणि प्रश्न याच्यामध्ये जर भिंत कोण असेल तर ते देव आहे. म्हणजे प्रश्नाला तुमच्याकडे येण्याच्या अगोदर देवाला भिडून जावं लागणार. आणि देवाला भिडण्याची ताकद कोणाकडे नाही बरं का? कोणीच देवाला भेदू शकत नाही. म्हणून आज मंडळी आहेत, परंतु प्रश्न असा आहे, मंडळीमधले लोक आनंदी आहेत का? लोक आनंदी आहेत का? आणि मंडळीतनं लोक बाहेर जाण्याचं कारणच काय? त्यांना तिथं आनंद मिळत नाही. त्यांना आनंद मिळत नाही. त्यांना वाटतं की नाही, तिथं आल्यावर आम्हाला निराश केलं जातं, आमच्या विरोधात बोललं जातं आणि आम्हाला दुःखी करणारं वातावरण निर्माण होतं. प्रेषितांच्या काळामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? सगळे लोक एक चित्ताचे, एक दिलाचे होते आणि त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट होती. आता महिन्यात एकदा आपण प्रवचन देतो नाही का? तुमच्याकडं आठवड्याच्या पहिल्या रविवारी, कोणी दुसऱ्या रविवारी, कोणी तिसऱ्या रविवारी. पण प्रेषितांच्या काळामध्ये प्रत्येक दिवशी प्रभुभोजन घेतलं जात होतं. प्रत्येक दिवशी. कारण काय माहिती का? त्यांना एकत्र यायचं होतं. एकत्र यायचं होतं. लक्षात घ्या, एकत्र आल्यानं आनंद मिळतो. आणि आमचा आनंद जगातल्या लोकांसारखा आनंद नाही. तो आनंद स्वर्गीय आनंद आहे. आणि तो आनंद कशामध्ये मिळतो नाही का? देवाचं वचन आम्हाला आनंदित करतं. आणि याच्यामध्ये आशा आहे. आणि आज आम्ही तीच गोष्ट पाहणार. का तुम्ही निराश होता? का तुम्ही कष्टी होता? का तुम्ही दुःखी होता? सैतानाचं प्रमुख अस्त्र या दिवसामध्ये काय असेल तर प्रत्येक व्यक्तीला निराश करणं आणि त्याला सांगणं तू कमजोर आहेस. प्रार्थनेमध्ये कमजोर आहेस, विश्वासामध्ये कमजोर आहेस, तुझ्याकडे काय नाहीये, तुझी योग्यता नाही. हा निराश आणि कमजोर करण्याचं काम करतो. तुम्हाला माहिती का? यरूशलेम सोडून जाणाऱ्या, बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचं कोणतं कारण असेल यरूशलेम सोडण्यासाठी? आता दावीद म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडचं, तर माझ्या मनाला मोठा आनंद झाला. आणि हा मनुष्य आनंदाच्या ठिकाणी तो बाहेर जातो. दावीदाला आनंद देवाच्या घरामध्ये. अजून एक गोष्ट मला सांगतो, शास्त्रामध्ये असं लिहिलं, एदेन बाग देवानं तयार केली आणि त्याच्यामध्ये मनुष्याला ठेवलं. आणि एदेन या शब्दाचा अर्थ काय? आनंद. बरं का? आता मनुष्य या आनंद बागेतनं बाहेर पडण्याचं कारण काय? कोणतं कारण होतं की हा मनुष्य या आनंद बागेतनं बाहेर पडला? ही लक्ष देऊ नये का की का तुमच्या जीवनातला आनंद निघून जातो? आम्ही आनंदी असलं पाहिजे. आता नारायण टिळका सारखा व्यक्ती
ज्याला ख्रिस्त ठाऊक नव्हता, ख्रिस्ताची ओळख पटली आणि तो म्हणतो मिळो आम्हा अन्न पाणी देवाच्या चिंतनी. पण आमचा आनंद सगळा खाण्यापिण्यामध्ये हो. खायला मिळालं पाहिजे, राहायला घर मिळालं पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, बँक बॅलन्स मिळाला पाहिजे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, आनंद हा कधी वस्तूमध्ये नसतो, आनंद देवाच्या सानिध्यामध्ये असतो. आणि म्हणून प्रेषितांच्या काळामध्ये जी मंडळी होती ती आनंदी का होती? कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा होता. आणि लक्षात घ्या, आज सगळ्यात मोठी शोकांतिका काय माहिती का? मंडळ्या गौरवाने भरल्या. मी जगी गौरव सांगतो, देवाच्या गौरवाने नाही. देवाच्या गौरवाची मंडळी घरामध्ये सुद्धा आनंद होती. लक्षात ठेवा. असं काय वचन त्याच्यात ते घरोघरी ना सहवासात भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला हे वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांची सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडत असत. कुठं भाकर मोडत होते? आता लोक चर्च मध्ये भाकर मोडायला येतात, पण प्रेषितांच्या काळामध्ये घराघरामध्ये भाकर मोडली जात होती. का? कारण त्यांना ठाऊक होतं देव मंदिरात नाही, लोकांच्या एकत्र येण्यामध्ये देव आहे. आता बरेच लोक म्हणतात, कुठे आहे तुमचं चर्च? आम्ही म्हणतो शाळेत बरोबर. मग कुठे आहे तुमची शाळा? मग आम्ही गुड शेपर्ड स्कूल हे चर्च आहे नाही, हे देवाचं एकत्र येण्याचं ठिकाण आहे. विश्वास करणारे एकत्र यावं आणि एकत्र आल्यावर देवाच्या आत्म्याचं काम व्हावं. आणि लक्षात घ्या, चर्च मध्ये आल्यावर पहिलं काम काय? तुमच्या क्षमतेची जाणीव चर्च तुम्हाला करून देत असतं. तुम्ही कोण आहात? जोपर्यंत प्रेषित लोक घराघरात एकत्र आले नाहीत, असं लिहिलं, मुठभर लोक जगाची उलथापालथ करणार आहेत. त्यांना तुमची क्षमतेची जाणीव झाली. पेत्राला त्याची क्षमता विचारली, पेत्रा माझ्यावर प्रीती करतोस काय? म्हटलं होय प्रभू. आता तो प्रश्न प्रभू त्याला 3दा विचारतो, माझ्यावर प्रीती करतोस काय? शेवटी तो म्हणतो, प्रभू तुलाच ठाऊक. त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव करून द्यायची होती. काय त्याची क्षमता? कोणती गोष्ट? ज्या पेत्रानं 3दा नाकारलं, आता त्या पेत्राला वाटलं माझी क्षमता संपली, मी सेवा करू शकत नाही. आणि मग तो खिन्न मनानं 3दा विचारण्याचं कारण 3ऱ्यांदा विचारलं, तो खिन्न झाला. आणि तेव्हा प्रभू त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव निर्माण करून देतो. काय तुझी क्षमता? तू तरुण असशील तेव्हा मनाला येईल तिकडे जाशील, पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा लोक तुला हाताला धरून येतील. म्हणजे तुझी क्षमता काय? तू म्हातारा होईपर्यंत प्रभूची सेवा करशील. त्यांची क्षमता आहे. आणि चर्च मध्ये हीच गोष्ट केली जाईल. एक वचन वाचू, रोमकरांचं पत्र 8 अध्याय आणि त्याचं 31 पासून 39 पर्यंतची वचन वाचूया. तुमची ताकद किंवा तुमची क्षमता ओळखा, हे त्याचं टायटल द्या. रोमकरांचं पत्र 8 अध्याय 31 पासून 39 पर्यंतची वचन. तुमची क्षमता किंवा तुमची ताकद ओळखा. कर्म. या गोष्टीवरून आपण काय म्हणावं? या गोष्टीवरून आपण काय म्हणावं? देव आपल्याला अनुकूल असल्यास, देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले. आपल्या सर्वांकरता समर्पण केले. तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण केली? कोण करेल? देवच नीतिमान ठरवणारा आहे. देवच नीतिमान ठरवणारा आहे. दंडाज्ञा देणारा कोण? दंडाज्ञा देणारा कोण? तो मेला इतकेच नाही, इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे. मेलेल्यातून उठला आहे. जो देवाच्या उजवीकडे आहे. देवाच्या उजवीकडे आहे. आणि जो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. तो ख्रिस्त येशू आहे. तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, क्षण, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे. कापायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. उलट पक्षी ज्याने आपल्याने प्रीती केली त्याच्या योगे सर्व गोष्टी महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे
माझी खात्री आहे की मरण मरण जीवन जीवन देवदूत देवदूत अधिपती अधिपती वर्तमान काळच्या गोष्टी वर्तमान काळच्या गोष्टी भविष्यकाळच्या गोष्टी भविष्य काळच्या गोष्टी बळे, हा उंची उंची खोली खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू दुसरी कोणती सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये याच्यामध्ये देवाची आपल्यावर जी प्रीती आहे देवाची आपल्यावर जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला व्यक्त करायला समर्थ होणार नाही. इकडं बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या गेल्या. आमच्यावरती दोषारोप होतो, तुम्ही कमजोर आहात, तुम्ही पापी आहात, तुम्ही टाकाऊ आहात, तुम्ही निष्क्रिय आहात, तुम्ही गरीब आहात. चर्च मध्ये येताना एक लेबल जगामध्ये असणारे लोक, त्याचप्रमाणे सैतान या पद्धतीनं एक लेबल लावून तुम्हाला दुःखी गोष्टी घेऊन देवाच्या घरामध्ये पाठवतो. आता देवाचं घर कशासाठी? नो डाऊट इथं येऊन आम्ही देवाची भक्ती करतो, परंतु भक्ती करताना तुम्ही तुमची क्षमता तर ओळखायला पाहिजे ना. या ठिकाणी तुम्ही भक्ती येऊन करताय, पण त्या भक्तीचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये काय होतो? तुमच्या भक्तीचा परिणाम तुमच्या आत्मिक जीवनावर, तुमच्या कुटुंबावर. लक्षात ठेवा, भक्ती करताना भक्ती मनुष्याला बलवान बनवती, ताकदवान बनवती, आणि भक्ती मनुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन करत असते. तुम्हाला मी जे सांगतो ते तुमच्या लक्षात येईल. खरा भक्ती, खरा उपासक, खरा आराधना करणारा व्यक्ती याचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायलाच पाहिजे. आणि जर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही तर तुम्ही देवाच्या घरामध्ये येऊन तुमचं आयुष्य व्यर्थ वाया घालवलेलं आहे. दावीद म्हणतो, तुझ्या सानिध्यातला एक दिवस गेलेल्या सहस्त्र दिवसांपेक्षा अधिक आहे. भक्ती, देवाच्या सानिध्यातला एक दिवस. आता विचार करा, तुमचा जन्म झाल्यापासून अगदी लहानपणी तुम्हाला देवाचं मंदिर दाखवलं, समर्पण झालं, त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कळेल कितीतरी सप्ताह, कितीतरी रविवार तुम्ही देवाच्या घरामध्ये गेलेला, पण ट्रान्सफॉर्मेशन कुठे आहे? इकडं मला वाटतं ते वचन परत वाचा तुम्ही, महाविजय या. ज्यानं आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगी या सर्व गोष्टी आपण महाविजयी ठरतो. कोण येतो? कोण काय ठरतो? आता काय वाचलं आपण? काय ठरतो आम्ही? आता महाविजय म्हणजे सगळ्यात मोठा विजय. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही किती विजय मिळून? आमच्या विजयाची सुरुवात नाही तर महाविजय कुठे ठरतात? विजयाची सुरुवात तर व्हायला पाहिजे. मग विजयाची सुरुवात होणार कशी काय? लक्षात घ्या. आता काही वचन मी तुम्हाला दाखवेल. हा सैतान या मनुष्याला एक गोष्ट त्याच्या बाबतीमध्ये दाखवतो, तू कमजोर आहे. जे गल्ल्याताच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहाल, शाऊलानं जेव्हा दाविदानं या गल्ल्याताला मारलं आणि स्त्रिया डफ घेऊन नाचत होत्या, त्यास म्हटले शाऊलानं हजारो बदले. आता विचार करा, शाऊलानं हजारो बदले आणि दाविदानं फक्त एक गल्ल्यात मारला आणि त्याला श्रेय दिलं, लाखोंचं श्रेय दिलं. आता विचार करा, हजारो युद्ध जिंकणारा, हजारो शत्रूला मारणारा शाऊल तो का गुहेमध्ये राजवाड्यामध्ये लपून बसला आणि दावीद का त्याला सामोरा जातो? पण दोन गोष्टी तुमच्या समोर मांडत आहे. एक सातत्यानं विजय मिळवणारा व्यक्ती, ज्याला देवानं निवडलं, ज्याला देवानं वेगळं केलं, राजा म्हणून त्याला दिलं. लक्षात ठेवा, या भारत देशामध्ये तुम्हाला देवानं ख्रिस्ती म्हणून वेगळं केलंय, परंतु शाऊलासारखं तुम्ही लपून बसला, दुःख करत आहात गल्ल्याताला पाहून, का दाविदासारखं मेंढरं चारणारा व्यक्ती शास्त्रामध्ये असलेलं त्यानं मला धुळीत काढून राजगादीवरती बसवलं. आता एकीकडं धुळीमध्ये असणारा दावीद आहे आणि एकीकडं राजवाड्यामध्ये राहणारा शाऊल आहे. ट्रान्सफॉर्मेशन मी सांगत आहे. इकडं शाऊल राजा असून विजय मिळू शकला नाही, पण दावीद बेडपाळ असून विजय मिळू शकला. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ज्याला प्रभू समजला ना, तो गल्ल्यात आला नव्हे तर जगातल्या कुठल्या शक्तीला घाबरू शकत नाही घाबरू शकत कोणाला. म्हणून लक्षात ठेवा, महाविजयी आम्ही आहोत, फक्त आम्हाला लढायला पाहिजे, लढायला पाहिजे. लक्षात घ्या, प्रश्न कोणत्या स्वरूपात तुमच्याकडे येतील हे सांगता येत नाही. शाऊलासमोर आलेला प्रश्न फक्त गल्ल्यात आहे. लाजरासमोर आलेला प्रश्न त्याचं आजारपण आहे. मरियेसमोर आलेला प्रश्न मेलेले लाजरस आहे. त्याचप्रमाणे जक्कयासमोर आलेला प्रश्न त्याचं तारण आहे.
शंभरोणी स्त्री समोर आलेला प्रश्न तिचं पाणी आहे. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रश्न आहे. सगळ्यांच्या समस्या गल्ल्यातच नाही. गल्ल्यात आता सैतान जो आहे ना, असं होईल का तो फसवा आहे. बायबल मध्ये सांगितलं तो फसवा आहे, लबाड आहे आणि चाणाक्ष आहे, धूर्त आहे असं लिहिले शास्त्रामध्ये. तो धूर्त, सगळ्यात धूर्त कोण असेल तर सैतान. आणि तो एकच डावपेच खेळणार नाही. आता तुम्हाला जर कोडं दिलं आणि सांगितलं हे असं सोडवायचंय आणि तेच प्रश्न दिले तर आमची पोरं हुशार होतील का? नाही. सुरुवातीला एक फॉर्म्युला दिला जातो, नंतर प्रश्न बदलले जातात. आता तिकडे गल्ल्यात एक प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यालाच गल्ल्यात देईल का? मग सगळेच म्हणतील काय नाही, जायचं ओळाकडे जायचं, 5 गोटे घ्यायचे, भाटिकात भरायचे, 1 गोटा काढायचा, काडी गरगर फिरवायचा, परमेश्वराच्या नावाने तुझ्या चाल करून गेलो म्हणायचं, त्याचं कपाळ फोडायचं, त्याची तलवार काढायची, मारायची. किती सोपं आहे. स्वरूप आहे, तो धूर्त आहे. कोणत्या पद्धतीने तुमच्या समोर प्रश्न आले सांगताय. येशू समोर त्यांनी प्रश्न आले. जेव्हा जगाचा पापाचा प्याला प्यायचा आहे त्यास येशू म्हणतो होईल तर हा प्याला वंचपासून टळू दे. त्याच्या समोर पण प्रश्न आले. काही गोष्टी तुम्हाला तिथं टिकता येत नाही, टिकून राहता येत नाही. पण तुम्हाला लढावं लागतं. तुमचं अस्तित्व तुम्हाला देवामध्ये टिकून राहण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही सारे सुदे लोक नाही, तुम्ही महाविजयी लोक आहात. आणि तुमच्या महाविजयाचं म्हणजे मग आम्ही महाविजयी कसे आहोत? आम्ही तर अजूनपर्यंत कधीच विजय मिळवला नाही. त्यानं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं, युद्ध तुमचं नाही. कोणाचं युद्ध आहे? मग कोण लढणार आहे? मग परमेश्वर कधी हारला का? अहो परमेश्वर हारला नाही तर तुम्ही का हारला? मुळामध्ये तुम्हाला लढायचंच नाही, तुम्हाला फक्त उभं राहायचंय. उभं तर राहता येतं का नाही? दावीद फक्त उभा राहिला आणि म्हटलं मी परमेश्वराच्या नावाने तुझ्यावरती चाल करून जातो. आता विचार करा, शौलानं दिलेली तलवार, शौलानं दिलेले चिलखत, त्याचा भाला दावीदानं टाकून दिला आणि फक्त एक नाव घेतलं, मोठा घेतला, गोपनीत भरला आणि फेकून मारला. आणि आम्ही पाहतो गल्ल्यात जमिनीवरती पडला. म्हणजे दावीद उभा राहिला तसं तुम्हाला उभं राहायचं. जी परिस्थिती त्याच्यात उभं राहा, आजारात आजारपणात उभं राहा, पराभूतात असल्या अवस्थेमध्ये उभं राहा, नाकारले गेलेल्या त्या अवस्थेमध्ये उभं राहा, गरीब आहात त्या अवस्थेमध्ये उभं राहा. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही उभं राहाल ती परिस्थिती तुम्हाला मजबूत करणार. एक वचन अंशून वाचूया, म्हणजे शास्त्रीचं पुस्तक 6 अध्याय 11 पासून 16 पर्यंत वचन. शास्त्रीचं पुस्तक 6 अध्याय 11 पासून ते वचन. शास्त्री 6 अध्याय. मग परमेश्वराचा दूत आपला येथे येऊन योआश अबीएझरी त्याला एका वृक्षाखाली बसला. त्याच्या एका वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन विद्यानापासून गावाचा बचाव करण्यासाठी अक्षकुंडात त्याची जोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटलं, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर सगळ्यांनी बोला, परमेश्वर. लक्षात ठेवा, परमेश्वर कोणाबरोबर असतो माहिती का? जो बलवान असतो त्याच्या बरोबर परमेश्वर असतो. आम्ही म्हणाल का? तुम्ही जर म्हटलं ना मी कमजोरच आहे आणि माझी मदतच करा, परमेश्वर तुमच्या बरोबर राहत नाही. देव योद्धा आहे आणि त्याला योद्ध्यांची गरज आहे. आणि म्हणून आम्ही गिदोनाला देवाने सांगितलं की बाबा आव्हान कर. किती लोक युद्धाला तयार आहेत? मग त्याने आव्हान केलं. 30,000 लोक आले. त्याने विचारलं एवढे लोक नको आहेत? युद्धाचा आवाज आवाज ऐकून जे घाबरतात त्यांनी जा. 22,000 निघून गेले हो. तोडले एवढे पण नको आहेत, त्यांना सगळ्याला त्या नदीजवळ घेऊन जा आणि गुडघ्यावर गुडघे टेकून पाणी पिणारे आणि ओंजळीने पाणी पिणारे वेगळे कर. 300 लोक वेगळे आणि तो म्हणतो यांच्याच द्वारे मी तुला विजय देणार. म्हणजे काय हो, या 300 लोकांमध्ये बल होतं. लक्षात ठेवा, गाण्यात बल नाही. आम्ही गाणं म्हणतो प्रभू का आनंद मेरा बल है, प्रभू का आनंद मेरा सामर्थ. सगळं गायला एकदम सोपं, आवाज घेऊन नाचून उड्या मारून अमक तमक. आणि आता बल आहे म्हणजे त्याला पैलवान तरी यायला पाहिजे ना. समजा एक पैलवान जातो कोल्हापूरला आणि खुराक खातो, मग काजू बदाम अजून खारीक सगळं खातो आणि चांगलं बैठका उठा बशा सगळं काही करतो आणि त्याला कुस्तीच खेळायची नाही, त्याला कोण बलवान म्हणेल?
पैलवान बलवान होण्यासाठी त्याला तेवढ्याच वजनाचा ताकदीचा माणूस. आता आम्ही पण येतो, आराधना करतो, प्रार्थना करतो, आणखी देवाचं वचन ऐकतो, सगळं काही इतकं बलवान झालो आणि सैतान नावाचा मल्ल आमच्या समोर आल्याबरोबर आम्ही म्हणतो आम्ही कमजोर आहे. अरे कमजोर विचार तुम्हाला पराभूत करतात, पण विजयशाली विचार तुम्हाला महाविजय करतात. कमजोर विचारामध्ये जाऊ नका. इकडं गिदोना संबंधानं काय म्हटले वाचा. गिदोन त्याला म्हणाला, महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तर हे सर्व आमच्यावर काय यावे? काय सुंदर प्रश्न. परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आणि सगळ्याच्या डोक्यातला प्रश्न बरं का, एवढी प्रार्थना करतो मग नोकरी का लागत नाही, एवढी प्रार्थना करतो मग घर का मिळत नाही, एवढी प्रार्थना करतो नवरा का दारू पितो, एवढी प्रार्थना करतो मग कुटुंब का आमचं, आणि त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. अहो एवढी प्रार्थना करता म्हणून प्रश्न आहेत का? प्रार्थना ही तुमची ताकद आहे आणि प्रश्न हा तुमचा योद्धा आहे, आणि तुमची प्रार्थना तुमच्या प्रश्नाला पराभूत करणार हा तुमचा विश्वास आहे, आणि हाच तुमचा विजय आहे. हे प्रश्न तुमच्यासाठी योग्य आहेत आणि ते तुमच्या समोर येणारच आहे. आणि लक्षात घ्या, जर प्रश्न येशू समोर आले तर तुमच्या आणि माझ्या समोर प्रत्येकासमोर प्रश्न येणार आहे. आणि ख्रिस्ती जीवन हे नेहमी प्रश्नांशी लढणारं जीवन असतं, लक्षात ठेवा. आणि प्रश्न देव जास्तीत जास्त प्रश्न त्यांना देतो. बघा की परीक्षेला जाताना गव्हर्नमेंटने आता फार सुंदर केलं, अ ब क ड. मग त्याच्यामध्ये पास होण्यासाठी अ ब, कारण सरकारला कळलं की पोरं नापास होताना आत्महत्या करताना सगळा सरकारवर दोष येतो. मग ते काय, नापास कुणाला करू नका. कारण आता जेव्हा मी 10वीला होतो त्यास आमच्या शाळेचा निकाल 32% लागला होता, 32% निकाल. आणि इंजिनिअरिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजला 55% 10वीला मार्क पडले तर ऍडमिशन मिळत होतं इंजिनिअरिंगला. आता बघा तुम्ही बघितलं तर 99% मध्ये 100 पोरं. का तर गव्हर्नमेंट सांगितलंय सगळे टाकला, अबकड द्या, नापास कुणाला करू नका, आणि 100% निकाल. का हो? प्रश्न तसे दिलेले आहेत. महाविजय होण्यासाठी जितके मोठे प्रश्न तितका मोठा विजय. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, आज जर तुमच्या जीवनामध्ये फार मोठे प्रश्न असतील तर हाही विश्वास ठेवा, देव तुमच्या बाजूनं तुम्हाला विश्वासाला धरून त्यानं हे प्रश्न तुमच्यामध्ये पाठवले. तुमच्यावर देवाने विश्वास ठेवला. त्याला वाटतं की हा हुशार विद्यार्थी, हा लढवय्या आहे, हा ताकदवान आहे, आणि याच्याद्वारे मला मोठा विजय द्यायचा. असा तो प्रश्न विचारतो की तो देव जर आमच्या बरोबर आहे, महाराज परमेश्वर आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर आहे, तर हे सर्व आमच्यावर काय यावे? आमच्यावर हे काय यावं? परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले, असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत होते, अद्भुत कृत्याविषयी आमची वाडवडील आम्हाला सांगत होते, ती कुठे आहे? ती कुठे आहे? परमेश्वराने आता आम्हाला ठाकून देऊन विद्यानाच्या हाती दिली आहे. विद्यानाच्या हाती दिला आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर. फार सुंदर शब्द वापरला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलास मिद्यानाच्या हातून सोडून मी तुला पाठवले आहे ना. तो त्याला म्हणाला, प्रभू मी कसा सोडवणार? माझं कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. फार सुंदर आहे बरं का. सगळ्यात दरिद्री आहे. काय कुळ कुठलं आहे? मनुष्य वंश. आणि कसलं कुळ आहे? दरिद्री. अजून तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. वडिलांच्या घराण्यात कनिष्ठ. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेल. जसे एका माणसाला मारावं तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. इकडं लक्षात घ्या, आता तुम्ही कोण आहात हे पहिले ओळखून घ्या. तुम्हाला काय वाटतं माहिती का, जगामध्ये जन्माला आल्यावर आम्ही सगळं चांगलं घेऊन जन्माला यायला पाहिजे. आता सगळं चांगलं घेऊन तुम्ही जन्माला आल्यावर काय पराक्रम करणार आहे? तो काय पराक्रम करणार आहे? समजा तुमचा मी विचार केला, नाही मला देवानं तेलोरे घराण्यात पाठवण्याच्या ऐवजी अंबाडीच्या घरात पाठवायला पाहिजे होतं.
किती मोठा झाला असतो नाही का. आता अंबानीच्या घरामध्ये मी गेलो असतो तर जर फक्त जाडाच झालो असतो नाही, खाऊन पिऊन काय पराक्रम केला असता. पण मला तेलोरच्या घरामध्ये पाठवलं. आता तेलोरच्या घरामध्ये काय होतं, वडील दारू पिणार होते. काय होतं घरामध्ये, पाऊस आल्यावर घर काढायचं, रात्रभर जागं बसायचं. काय होतं आमच्या घरामध्ये, हाडोचा जन्म झाला. आम्हाला आठवतं की आमच्या घरावरती एक माळा होता आणि खाली झोपायला कमी जागा होती. मग त्याची फॅमिली ते वर झोपायला जायचे. मला ते रांगत होता नुकताच असतो काहीतरी 1 महिन्यात रांगत 6-7 महिन्यात 7 महिन्याचा असेल. आणि मग 4ला उठा, घरातल्या सगळ्या महिलांना 4ला उठायची सवय, सगळं पाण्यासाठी नाही का. पाणी तिथं एक नळ आणि मग एवढे लोक यायचे. मग पहाटे उठायचं, तिकडं स्वयंपाक, त्याची आई पण खाली आली, आमच्या आई तिकडं काहीतरी चपात्या वगैरे करत होती आणि याला वर सोडलं. आता त्याला आम्हाला काय माहिती, हा बाबा पहाटेच उठत आणि तो उठला. तो माळा, त्या माळ्याला जिथं जिना होता, इकडे सगळीकडे कठडे होते पण जिन्याची तिथं कठडा नव्हता. आणि रांगत रांगत तिथं आला आणि तिथून जे पडला जिन्यावरून 6 महिन्याचं, आज सगळं घरदार जोर जोरात ओरडायला लागलं, रडायला लागलं. का तर बाळ एवढा भरून खाली पडलं. म्हणजे असलं कनिष्ठ कुळ, कुठल्याच प्रकारचं बॅकग्राऊंड नाही, त्याला पण बॅकग्राऊंड नाही, मला पण बॅकग्राऊंड नाही, काहीच नाही. आता विचार करा, इकडं आम्ही काय हलक्या कुळातलं कनिष्ठ आहे. अरे तुला हलक्या कुळात, कनिष्ठ कुळात याच्यासाठी जन्माला घातलं की तू मोठा विजय मिळवावा. तुम्ही कुठं आहात, तुम्ही काय आहात, तुमचं अस्तित्व काय, याच्याकडे जाऊ नका. लक्षात घ्या, जेव्हा देव तुमच्याशी बोलतो, इथं परमेश्वर गिदोनाशी बोलत आहे. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही इथं बसलेले गिदोन, तुमच्याशी देव बोलत आहे. तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी, एवढंच नव्हे तर तुम्ही महापराक्रमी बनण्यासाठी प्रभू तुमच्याशी बोलत आहे. आता तू तुझ्यातला बळाचा वापर कर. तू कोण आहे, तुझी ताकद तुला समजू दे. तो प्रभूची ताकद काय, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे बुद्धी नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे ओळख नाही. लक्षात घ्या, या जगामध्ये तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल. जसं पेत्र म्हणतो, आमच्याकडं सोनं रूप काही नाही, पण जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. ही तुमची ताकद आहे, येशू ही तुमची ताकद आहे. ज्या भिकाऱ्याला लोक सोनं रूप देत होते परंतु त्याला कोणी चालू शकलं नाही, परंतु जेव्हा पेत्र तिथं गेला, या पेत्रानं, शास्त्र सांगतं, या भिकाऱ्याला उठवलं आणि मंदिरामध्ये आणलं. म्हणून मी म्हटलं, मंदिर हे ठिकाण असं आहे, बाहेरचा आंधळा लंगडा आतमध्ये येताना उड्या मारत येतो आणि जाताना त्याच्याकडे साक्ष असते, मला प्रभू भेटला आहे. ही आमची ताकद आहे. काय तुमचं बल, काय तुमची ताकद, हे बलवान वीरा. परमेश्वर गीतोडाला म्हणतो, हे बलवान वीरा. दरिद्री आहे, हलका आहे, एकदम तुच्छ कुळातला व्यक्ती आहे, दरिद्री हलका. लक्षात घ्या, प्रभूकडे कधीच ही प्रार्थना करू नका, हे देवा तुम्हाला श्रीमंत बनव, अशी नाही प्रार्थना करायची. दाविदाची प्रार्थना काय होती माहिती का, राजा झाल्यावर सुद्धा, तुझ्या मंदिराचा द्वारपाल मला बनव. का हो, का तशी प्रार्थना करतो, त्याला माहितीये सगळे आशीर्वाद देवाच्या मंदिरामध्ये असतात. आम्ही म्हणाल का, सगळे आशीर्वाद राजाला काय कमी आता, पण त्याला माहितीये दावीद अशी प्रार्थना करण्यामागे त्याचे कारण काय होतं. एका राजाला काढून दुसऱ्या राजाला त्या जागेवरती बसवलंय. शौल राजा होता, त्या शौलाच्या जागेवरती दावीदाला राजा केला. म्हणून त्याला माहिती होतं राजपद येतं आणि जातं, पण लक्षात घ्या, परमेश्वराच्या घरामध्ये राहणारा व्यक्ती हा नेहमी बढाई पावणारा व्यक्ती असतो, वाढणारा व्यक्ती असतो. म्हणून तिथे असं म्हटलं, माझं प्रतिवचन, परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. गिदोन त्याला म्हणाला, गिदोन त्याला म्हणाला, महाराज परमेश्वर आमच्याबरोबर आहे. परमेश्वर आमच्याबरोबर आहे. तर हे सर्व आमच्याबरोबर काय यावे, हे सर्व आमच्याबरोबर काय यावं. परमेश्वराने आम्हाला विश्रांतून बाहेर नाही का आणले, परमेश्वराने आम्हाला विश्रांतून बाहेर नाही का आणले. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत, वाडवडील आम्हाला सांगत, की कोठे आहे, ते कोठे आहे. परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन, परमेश्वराने आम्हाला टाकून देऊन विधानाच्या हाती दिले आहे. विधानाच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर
आपल्या बाळाचा उपयोग कर आणि जाऊन इंद्रायणाला पितरांच्या हातून सोडव. पहा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बळाचा वापर करत नाही तोपर्यंत तुम्हाला विजय कधीच मिळू शकत नाही. तुम्हाला कसं काय बळाचा वापर करावा? हा जो पेत्र आहे ना, या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त म्हटला तू फार मोठी सेवा करणार आहे. आता त्याची ताकद काय, त्याचं बळ कोणतं आहे? त्याने तर ईश्वराला तीनदा नाकारलं, त्याने ईश्वराला शिव्या दिल्या. आम्ही पाहतो या पेत्रासमोर झालं, काही चांगलं पॉझिटिव्ह तुम्हाला पाहायला मिळणार नाही, सगळं नकारात्मक आहे. आणि परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला म्हणतो, आता लक्षात, शास्त्र जे आहे हे जे तुम्ही वाचता ना, बायबलचं वचन ते काल आज युगाने एक सारखं आहे आणि सगळ्या व्यक्तीला सेम आहे. बायबल वाचण्याचं कारण काय? हे जिवंत आहे. परमेश्वराचं वचन जिवंत आहे, सजीव आहे. देवाचं वचन सजीव, सक्रिय, समजतंय का? देवाचं वचन कसं आहे? म्हणजे जिवंत आहे. आणि दुसरी गोष्ट, सक्रिय म्हणजे अजून पण काम करतं. लक्षात घ्या. आता इथं मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या ताकदीचा, त्या मुलीला बसून खाली बस, खाली बस, खाली बस, काय करायचं करा चर्चमध्ये. तुमची क्षमता, तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. तुमची क्षमता, देवाचं वचन सक्रिय होतं म्हणजे काय? हे वचन तुमच्यामध्ये येतं आणि ते वचन काम करतं. काय काम करतं? तुम्हाला महाविजय बनवण्याचं काम करतं. आता सक्रिय कसं होणार आहे वचन? तुम्ही जसं परमेश्वर बोलला, गिदोनाशी परमेश्वर बोलला, आता बोलताना हे वचन सक्रिय व्हायला लागलं. आता इथं गिदोनाशी देवाचं वचन बोलताना गिदोन तो काय आहे हे कबूल करायला लागलेला आहे. तुम्ही पण बसल्या जागेवरती ते कबूल करत राहा. तुम्ही काय आहात? गिदोन काय कबूल करतो? वाचा बरं, काय गिदोन म्हणतो? तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला पितरांच्या हातून सोडव. मी तुला पाठवले आहे ना. तो त्याला म्हणाला, प्रभो, इस्रायलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ म्हणजे वंश माझं कुळ म्हणजे वंशातलं सर्वात दरिद्री आहे. आता त्यानं काय करू? परमेश्वराचं वचन आमच्याशी किती पण बोललं ना, सैतान एका बाबतीमध्ये तुम्हाला नेहमी कमजोर करतो, तुम्ही गरीब आहात, तुम्ही दरिद्री आहात. आता गरीब आणि दरिद्री असणं म्हणजे नुसतं आर्थिक बाबीत बोलत नाही. किती पण तुम्ही श्रीमंत असता, किती पण पैसा तुमच्याकडे असला, चालणार ना तुम्हाला. मी सोलापूरमध्ये एका घरामध्ये मला प्रार्थनेला बोलवलं आणि मी गेलो घेऊन. एक माझे मामा होते, ते म्हटले चल एका घरात तुला प्रार्थना घेऊन जायचं. मी गेलो तिथं प्रार्थना आणि गेल्यावर ते प्रार्थना करायची, प्रार्थना कर. तो त्याला विचारलं की बाबा काय तुझा प्रॉब्लेम आहे? आणि तो एकदम हाय मोकळून रडायला लागला. आणि मग त्यानं त्याची ओळख मला सांगितली. म्हणा मुंबईमध्ये समुद्राच्या बीच वरती माझे 3 बंगले आहेत, 2 पत्न्या आहेत आणि मी हप्ते वसुली करणारा गुंड आहे, पण माझ्या मनाकडे शांती नाही. आता विचार कर, सगळं आहे त्याच्याकडे, पैसा आहे, श्रीमंती, ताकद आहे, लोक घाबरत आहेत, त्याला पैसे देतात, पण तरी तो दरिद्री आहे. तरी त्याला वाटतं की माझ्याकडे काही नाहीये. आर्थिक क्षमता तुम्हाला गरीब बनवत नाही, वैचारिक क्षमता तुम्हाला गरीब बनवती. गिदोनाकडे ताकद होती, गिदोनाकडे क्षमता होती, पण त्याची लढण्याची क्षमता हरवली. आम्हाला तसंच असतं की या जगामध्ये आम्ही काही करू शकत नाही. मग मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो. एमकॉमचं शिक्षण मी पुण्यामध्ये केल्यावरती, घरातली आर्थिक स्थिती पाहिल्यावरती मला फार वाईट वाटायचं की एवढी घरातली आर्थिक स्थिती घाण आहे, गरीब आहे, आणि आता या परिवाराला कुठंतरी शिक्षणाच्या द्वारे उद्धार करावा आणि मोठं काहीतरी बनावं. पण जेव्हा मी इंटरव्ह्यूला जायचो ना, मोठमोठ्या कंपन्यांचे मला इंटरव्ह्यूचे कॉल यायचे आणि मी त्या कंपनीच्या बाहेर जाऊन थांबायचो आणि माझ्या समोर एवढे सूट बूट घालून जाणारी मुलं आणि त्याच्यामध्ये मी, तर मी बाहेर थांबायचो. म्हटलं आतमध्ये जाणी की आपली कुवत ही नोकरी आपल्याला लागणारच आहे, आणि मी तसाच बाहेर यायचो. आणि मग काही विचारची काय इंटरव्ह्यू झाली का? हो मी इंटरव्ह्यू देऊन, पण जात नव्हतो मी आतमध्ये, कारण भीती वाटत होती. त्याच्यासमोर आपला कसा टिकावं लागला. गिदोनामध्ये सुद्धा हीच गोष्ट होती, गिदोनामध्ये पण तीच परिस्थिती होती. मग ही येतं कुठून लढण्याची ताकद? कोण कमजोर बनवतो की जे तुम्हाला लढूच देत नाही? ते तुम्हाला सांगतं नाही तुमचे, ही तुमची क्वालिटीच नाही, हे तुम्ही करू शकणार नाही, तुम्ही दुर्बल आहात, तुम्हाला यातून बाहेर पडता येणार नाही. आणि हा सैतान वर्षानुवर्ष त्याच अवस्थेमध्ये तुम्हाला ठेवतो, तुमची क्षमता बाहेर काढून देते. त्याला वाटतं की तुम्ही गरीब जन्माला आला आणि गरीबच तुम्ही मारा. दावीद जरी आणि त्याच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे बुद्धी नाही, क्षमता नाही, तो दुर्बल आहे, तो कमजोर आहे. त्यानं त्या चौकटीतनं बाहेर येऊन एक नवीन गोष्ट तयार केली. आज सकाळी तुम्हाला याच पद्धतीनं चौकटीतनं बाहेर येऊन एक नवीन इतिहास घडवायचा आहे.
कसा घडवणार तो नवीन इतिहास? कसं करणार? ही क्षमता तुमची कशामध्ये बाहेर पडणार आहे? गिदोनाकडे क्षमता होती. गिदोनाकडे परमेश्वर आला आणि तो बोलला, तो दरिद्री कुळामधला आहे, अतिशय आणि खालच्या कुळातला मी आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर जेव्हा उद्धार करतो, देव जेव्हा तुम्हाला हाताशी धरतो, त्यावेळेस तुमच्या क्षमतेकडे पाहत नाही, कारण देवाकडे प्रचंड क्षमता आहे. आणि जेव्हा देव निवडतो तेव्हा शून्याला, मूर्खाला आणि गाढवाला निवडत असतो. हुशार लोकांना नाही निवडतो. आता हुशार लोकांना निवडलं ना तर ते फार वेगळ्या पद्धतीने, समजा एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला एक हुशार, चांगला वक्ता आणि भाषण करणारा देव त्याला म्हटलं, इकडे चल आता तुला माझी सेवा करायची. तर त्यांनी पहिल्यांदा प्रश्न, देवा मराठीत करू का इंग्लिश मध्ये करू? बुद्धिमान माणसाला जर विचार देवाला निवडायचं असेल, एकदम एज्युकेटेड आहे आणि परमेश्वर इकडे तुला माझी सेवेला पाठ, पहिलं तेव्हा इंग्लिश मध्ये करू का मराठीत करू का, तेलुगू करू का कन्नडीत करू? तो प्रश्न. पुन्हा देव म्हटला ठीक आहे मराठीमध्ये कर. मग तेव्हा कोणत्या, कशी भाषा, कुठले शब्द कसले वापरू, गावरान वापरू का आणखी सुसंस्कृत वापरू? तो अनेक प्रश्न. आता देव जेव्हा एखाद्या मूर्खाला निवडतो ना, तो येतो आणि मग तो काय करायचं तेवढं सांग. म्हणून मोशेला देवानं त्या रानामध्ये 40 वर्ष मेंढरं चारायला लावली आणि त्या मोशेला म्हटलं, माझ्या लोकांची सुटका करायला मी तुला पाठवतो. 40 वर्षामध्ये PhD सगळं काही विसरून गेला, मेंढरं चालता चालता मेंढरासारखा झाला. आता देवाला प्रश्न करतो, देव म्हणतो तुला माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी पाठवायचं. त्याच परमेश्वर, मी कसं काय समजावं तू माझ्या बरोबर आहे? त्याने प्रश्न केला, देवा आता काय तरी, आज तू मला जे PhD मध्ये शिकवलं ते मेंढरात गेले सगळी PhD त्याची थोडीच मिळाली. तोडला, काठी टाक, काठी टाकली, खडकावर काठी, आपण खडकावर काठी. एकदाच मोशेचं जुनं जीवन त्याच्याकडे आलं. देव म्हटला खडकाशी बोल. तेव्हा त्यानं 3दा खडकावरती काठी उगारली आणि ते एका चुकीमुळे देवानं त्याला शासन केलं, त्याला दंड दिला. म्हणजे देवासमोर बुद्धी चालत नाही का? सगळ्याचा पुरवठा देव करत असतो. देवाला बुद्धीची गरज नाही. मी 9वीत नापास झालो होतो. तुम्हाला वाटतं की फार बुद्धिमान आहे म्हणून देवाचं वचन सांग. मी 9वीत नापास झालो होतो म्हणून देवाने मला वापरलं. लय खुशालकी मारत बसलो असतो ना, मी असा मी तसा, आणि तेव्हा मिळत असतो, देवाने कधीच वापर केला नसता. देवाला वापर करण्यासाठी पहिल्यांदा तुमच्यामध्ये त्यांनी काहीतरी क्षमता ठेवलेली आहे आणि देव ती क्षमता तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कोणतं कुळ, कोणतं ठिकाण. आज सकाळी गोष्ट ध्यानात ठेवा, जिथं तुम्ही आहात, ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात, त्या अवस्थेत देव तुम्हाला महाविजय करणार आहे. महाविजय काय द्या, महाविजय. महाविजय म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते दुसऱ्यांकडे नसते, याला महाविजय म्हणतो. महाविजय म्हणजे सगळ्यांनी मिळवलेल्या विजयापेक्षा मोठा विजय. सगळ्यांसारखं कॉमन नाही, सगळ्यांचंच लग्न झालं, सगळ्यालाच बायका आहे, सगळ्यांकडेच घर आहे, सगळ्यांकडेच गाय, हे काय विजय नाही का? आज तुम्ही जर काढलं तर आज किती लोकांचे लग्न चालू असते, पण तुम्ही लग्न केलं काय विशेष आहे? नोकरी, किती लोकांना पेन्शन देतं सरकार, किती लाख लोकांना. हा विजय नाही. विजय काय माहिती का? तुम्ही तुमची स्थिती पालटली आणि सगळ्यात मोठा विजय काय? तुम्ही जगाला जिंकून प्रभूकडे आला. हा विजय तुमच्याकडे आहे. हे जगात नाही केला तुम्ही. आज सकाळी गेलो, काही लोक घरामध्ये बसले असतील टीव्ही समोर, काही लोकांनी अनेक प्रकारची कारणं सांगितली असतील. ते विजय नाहीये. त्यांना साधं घरातल्या लोक, जसं आम्ही पाहतो ईश्वरला त्या राजाच्या लग्नाचं निमंत्रण सगळ्याला दिलं आणि त्याला सांगितलं जा बोलव लग्नाला. तो म्हटलं नाही, माझं लग्न झालंय. अरे तो बायकोवर विजय मिळू शकला नाही, तिला नाही म्हणू शकला की चल बाईक चर्चला जायचंय, तिला नाही म्हणू शकला. त्याने कुठे विजय मिळवला? अनेक लोक घरामध्ये बसले, परिवारावरती विजय मिळू शकले नाही, त्या येऊ शकले नाही देवाच्या मंदिरात, देवाच्या सानिध्यात, देवाच्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकले. तुम्ही घरी लोक बारीक बारीक प्रश्नांत बाहेर येऊन देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही उभ्या. हा विजय आहे. आणि याच्यातला महाविजय कोणता? तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येऊन विश्वास संपादन करता आणि वचन स्वीकारता. पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, प्रभू इस्रायेलला मी कसा सोडवणार? माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे, तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे. अजून एक गोष्ट लक्षात, तुम्ही दरिद्री आहात ही तुमची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आम्ही म्हणाल का? तुमच्याकडे पैसे नाही हे चांगलं आहे बरं का. पैसे असल्यावर काय चमत्कार करणार आहे?
आता तुम्ही आजारी पडला, पैसे नाही तुमच्याकडे, तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला रेफर करणार, तो डॉक्टर मग सांगतो मी अजून एका डॉक्टरचा सल्ला तुम्हाला देतो. मग तो सांगतो की आता बघा, आता अशी इंजेक्शन आले, एखाद्या व्यक्तीचं हार्ट फेल झालं आणि तो विशुद्ध पडला, त्याला इंजेक्शन देऊन त्याच्या हार्टला चार्ज करतात, तो येतो शुद्धीवरती. आता तुमच्याकडे पैसे नाहीत, लाजरस नेला, कबरेमध्ये टाकला आणि आता त्याची वेळ 4 दिवस झाले, वास यायला लागलाय, आता जायला नको. आता तर चमत्कार दाखवायचा आहे ना. रक्तस्रावी स्त्री ती म्हणते सगळं धन संपलं, पैसे गेले, आता काही पैसे शिल्लक राहिले नाही आणि आता चमत्काराची गरज, ती जात्याने वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते. आता विचार करा, हिच्या पैशाच्या असणाऱ्या उपलब्धतेने जर ती बरी झाली असती, शास्त्रात तिचं नाव आलं असतं का? नाही. पण ती गरीब झाली आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला, वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि शास्त्रात तिचं नाव आलं. हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. काही आहे म्हणून विशेष गोष्ट मानू नका. जेव्हा तुमच्याकडे काही नसतं ना, हाच तुमच्यासाठी विजयाचा मोठा दावा आहे. महाविजय. तुम्ही दरिद्र असणं हा शाप नाही, दरिद्र असणं तुमच्या साक्षीच्या जीवनाला पोषक वातावरण आहे. मला आठवतं एक चर्च, मी बऱ्याच वेळा सांगितलं, तुमच्या चर्च मध्ये सांगितलं तरी मला माहित नाही, पण बऱ्याच ठिकाणी ती साक्ष मी सांगत असतो. जिवंत चर्च. आणि या चर्चचं वैशिष्ट्य, हे लोक सेवा करायला कधी मोठमोठ्या बंगल्यामध्ये जात नव्हते. कारण बंगल्यातल्या लोकांना तुम्ही किती वचन सांगितलं तर ते एवढ्यात येणार नाही. जसं बैल घेतला, कोण म्हटलं जागा घेतली, कोण म्हटलं लग्न केलं, आले काही लोक नाही आले. मग कोण आलं तर रस्त्यावरती जा, लुळे, लंगडे, भिकारी यांना घेऊन या. मोठी झुंड आली, इकडं तिघांना निमंत्रण पाठवलं, एक पण नाही, पण रस्त्यावरचे सगळे आले. म्हणजे कोण जास्त चर्चला येऊ शकतं? जे लोक रस्त्यावरती आहेत, ज्यांची आशा संपलेली आहे, ते लोक देवाच्या मंदिरात पटकन येतात, त्यांचं तारण होतं. आणि मग या मंडळीनं, नागपुरातली ती मंडळी, त्या मंडळीतल्या लोकांनी ते प्रिन्सिपल, ते सत्व आणि तत्व स्वीकारलं आणि ते कुणाला सुवार्थ सांगायला गेले माहिती का? रस्त्यावरती भंगार गोळा करणारे लोकांना. कुणाला सुवार्थ? आम्ही बोलतो नाही, चांगले बंगल्यामध्ये दिसले पाहिजे, त्यांना आणलं ना, मग मंडळी श्रीमंत होईल. नाही, लक्षात ठेवा, श्रीमंत मंडळी जेव्हा बनती ना, तेव्हा ती मंडळी आळशी बनती. प्रेषितांच्या काळातली मंडळी आणि रानामध्ये चालणारी देवाची मंडळी, त्या दोन्ही मंडळ्या सेम होत्या. रानामध्ये चालणाऱ्या मंडळीला रोज सकाळी मांडा जमा करावा लागत होता. आणि प्रेषितांच्या काळातल्या मंडळीचं सुद्धा वैशिष्ट्य काय? त्यांनी संपत्ती विकली आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवली आणि रोज जेवणासाठी प्रेषितांकडे पाहत होते. मग काय घडलं ते तुम्हाला सांगतो. तुमच्यात क्षमता आहे, तुमची ती क्षमता ओळखा. कसली क्षमता? हे चर्च रस्त्यावरती भंगार जमा करणाऱ्या लोकांकडे जायचं. मग त्यांना एक भंगार जमा करणारी व्यक्ती सापडली, एकदम गरीब, कपडे फाटके, अंगात वास यायला, आणि त्या व्यक्तीला पकडलं आणि त्याला म्हटले, तू आमच्या बरोबर चर्चला चल. तिचा पहिला प्रश्न, मी सगळं भंगार जमा करून फक्त दिवसभरात 20 रुपये जमा करते, त्याच्यावरती माझं घर चालतं. त्या व्यक्तीने फार सुंदर केलं, तुझे 20 रुपये मी तुला आज देतो, पण तू चर्चला चल. मग ती एकदम खुश झाली. आता एवढं सगळं फिरायचं आणि 20 रुपये जमा करायचे, याच्याबरोबर मी चर्चलाच गेली तर काय बिघडतं? आणि मग ती त्याच्याबरोबर चर्चला गेली आणि चर्चला गेली, चर्च अटेंड केलं आणि तिथं पालकानं एक सुंदर प्रचार केला. त्या प्रचारामध्ये त्यांनी सांगितलं की देवाला विश्वासू जीवन आवडतं, तुम्ही विश्वासानं आपलं जीवन देवाच्या हाती द्या. जे तुमचं उत्पन्न त्याचा 10वा भाग तुम्ही देवाला द्या. देव तुमची परिस्थिती बदलेल. तुमची ताकद समजून घ्या. महाविजय तुम्ही कसे करणार आहात, कसे महाविजय करणार आहात. कोणीही प्रार्थना करून तुमची सांपत्तिक स्थिती कधीच बदलणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. किती मोठा वक्ता येऊ द्या, किती मोठा अभिषिक्त सेवक येऊ द्या, या सेवकानं प्रार्थना केल्यावर तुम्ही दरिद्र स्थितीबद्दल बाहेर कधी येणार. आणि तो प्रचार त्यांनी इतका सुंदर केला. आणि मग त्या बाईला कळलं की नाही, माझे 20 रुपये त्यातले 2 रुपये रोज मला बाजूला काढून ठेवायला लागले. आणि ती घरी गेली दुसऱ्या दिवशी आणि भंगार वेचलं. भंगार वेचल्यावर त्याला जे आलं ते विकलं, 20 रुपये तिचे आले आणि तिने ते 2 रुपये बाजूला काढून ठेवले. म्हणजे आता पुढच्या रविवारी चर्चला गेल्यावर मी त्याच्यामध्ये टाकेल. तिला ते वचन समजलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ती भंगार जमा करायला गेली. आता 20 रुपयाचे भंगार विकले तर दुसऱ्या दिवशी 60 रुपयाचं भंगार तिला मिळालं. तिला कळलं, मला रोज 20 रुपयाचं भंगार मिळत होतं, पण
एकदम माझ्या आर्थिक स्थितीमध्ये बदल कसा काय, मला 60 रुपयाचं भंगार कसं काय मिळालं. मग तिने 6 रुपये काढले. मग ती पुन्हा आणि भंगार शोधायला गेली. तिसऱ्या दिवशी तिला 100 रुपयाचं भंगार, आणि बघता बघता तिचं भंगार वाढत गेलं. आणि मग तिचं भंगार वाढत गेलं, तिचं आणि अर्पण दशांश वाढत गेला. आणि ते सगळे लोक म्हटले आम्हाला तुझ्या घरी प्रार्थनेला यायचं. मंडळीचे लोक म्हटले चला आम्हाला तुझ्या घरी प्रार्थनेला यायचं. त्यांनी कसं केलं पाळक साहेब, माझ्या घरामध्ये सगळा वास आहे आणि सगळा कचरा असतो तो पिशव्यांमध्ये भरून माझ्या घरामध्ये ठेवलेला असतो. पण त्या लोकांना भंगाराचं काय माहित नव्हतं. मंडळी चांगली होती पण त्यांना माहित नव्हतं भंगार म्हणजे नेमकं काय असतात आणि कशा प्रकारचं वातावरण असतं. ते म्हणले नाही आम्ही तुझ्या घरी येतो. आणि मग ते म्हणले ठीक आहे तुम्ही आमच्या घरी या, आम्ही व्यवस्था करतो. मग त्या बाईने थोडंसं घर नीटनेटकं केलं. ते लोक घरामध्ये आले. पण जसं ते काही वडील लोक आणि पाळत त्या घरामध्ये आल्या, सगळ्यांना घरात बसू वाटेना, का तर एवढं घाण वास त्या घरामध्ये भंगारचा. आणि तसेच बसले, प्रार्थना केली आणि वचन सांगितलं, निघून आले. पण त्यातल्या काही लोकांनी म्हणजे पुढच्या वेळेस आपण इथं प्रार्थनेला यायला नको, का तर वास येत होता घरामध्ये, भंगार विकत आहे. आणि मग ते लोक गेले. आणि त्या बाईला पण थोडंसं ऍकवर्ड वाटलं. पण तिच्या बिझनेस मध्ये त्या भंगारामध्ये ती वाढत गेली. आणि एक दिवशी मला वाटतं 1-2 वर्षानं तिनं सगळं वडील वर्ग आणि पाळक त्यांना म्हटले की प्लीज माझ्या घरी तुम्ही आज आला तर बरोबर, माझ्या घरी मला उपकार स्तुतीची प्रार्थना करायची. आता असं म्हटल्याबरोबर जेवढे वडील वर्ग गेले ते सगळे एकदम धस झाले. बापरे आता तोच वास, आता प्रार्थनेला तर जावं लागलं कारण चर्चला येतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कसं काय जायचं. पण तिने सगळ्याला आग्रह केला प्लीज यावेळेस एकदा या माझ्या घरामध्ये, तुम्ही आला तर मला फार आनंद होईल. आणि मग ते लोक म्हटले ठीक आहे आता आग्रह एवढा करतात तर आपण एवढ्या वेळेस जाऊया. आणि कसं बसत ते लोक निघाले. ते घर शोधायला गेले. त्या बाईचं सगळे 20 वडील लोक आणि पाळक आणि त्यांची सगळी मंडळी घर शोधत शोधत तिथं आले. आणि मग त्या लोकांचं थोडंसं पुढे गेलं तुम्हाला ते घर दिसेल. मग सगळे जण त्या घराकडे आले आणि सगळे आवक झाले. कारण ज्या घराची कल्पना करून ते तिकडे आले होते, जेव्हा तिथं ते पोहोचले त्यास ते घर तसं नव्हतं. तर एक सुंदर प्रकारचा बंगला 2 वर्षात तिथं तयार झाला होता. आणि मग पाळक आणि त्या लोकांनी त्याला विचारलं की कसं काय घडलं. ती म्हटलं होय तुम्ही मला चर्च मध्ये घेऊन गेला त्यावेळेस 20 रुपये तुम्ही मला दिले. त्याच्यानंतर मी देवाचं वचन ऐकलं आणि मला कळलं माझ्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, मी स्वतःला डेव्हलप करू शकते. आणि त्यानंतर मी तुमच्या चर्च मधलं घरी गेलं, माझा दुसऱ्याशी 60 रुपयाचा धंदा झाला, त्याच्यानंतर 100 रुपयाचा आणि तो वाढत गेला. मी दशांश देत गेले आणि देता देता ज्या घरामध्ये तुम्ही वासामध्ये बसलेला होता मला त्यास वाईट वाटलं होतं. पण तेव्हा मी प्रभूकडे प्रार्थना केली, तेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा लोक माझ्या घरामध्ये येतील त्यास माझ्या घरामध्ये कुठल्या प्रकारची घाण नसेल तर माझं स्वतःचा एक बंगला आणि त्याच्यामध्ये सुंदर फर्निचर असेल. त्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी पाहिलं देव सगळ्यांची परिस्थिती बदलतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमचा देव असाधारण अशा प्रकारचा देव आहे. आणि म्हणून व्यक्तित्व चरित्र याचा विचार करू नका, तुमच्यातल्या क्षमतेचा विचार करा. एक दिवशी तुमची क्षमता लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी क्षमता असेल की देव हे करू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, एका विश्वासणाऱ्या व्यक्तीनं जसं गिदोन बोलतो तसं बोलता का. गिदोन म्हटलं मी एकदम दरिद्री आहे. देव म्हटलं म्हणून तर तुम्हाला पाहिजे ना. मी जर अंबानीला आणि म्हटलं अंबानीला मी घडवलं, अरे त्याने ऑलरेडी पैसे कमावले. पण संतोष ब्रदरला अंबानी बनवलं तर अंबानीला अंबानी बनवणं सोपं, संतोष ब्रदरला अंबानी बनवलं तर मग देव शोधणार कोणाला. संतोष ब्रदर सारखा बाकीच्यांची नाव नाही, काही लोक होते फक्त संतोष ब्रदरलाच अंबानी बनवतात. मला नाव एवढं माहिती. चला याला घ्यायचं. आता आधी संतोष ब्रदर काय म्हणणार माझं बरोबर काय काय म्हणते संतोष ब्रदर, मी कोण आहे ना. तो त्याला म्हणाला प्रभू इस्रायेलला मी कसा सोडवणार. कसा सोडवणार. माझे कुळ वंशवंश सर्वात दरिद्री आहे. काय म्हटलं बघा, देव कुणाला शोधतो म्हणून दरिद्री उड्या करून नाही तर काय तर कारभार करतात. फायदा ते सगळे विकून बसतात आणि कपल लपून जातात. परंतु मला सांगायचं साक्ष कुणाच्या जीवनामध्ये घडवतो ज्याचं सगळं काही गेलेलं असतं देव प्रभू त्याला निवडतो. योबाला देवाला नवीन कातडी द्यायची होती म्हणून देवानं त्याच्या अंगावरती फोड आणले. कातडी बालकासारखी सुंदर कातडी झाली असं शास्त्रामध्ये, बालकासारखी सुंदर कातडी. मग कातडी गेल्याशिवाय नवीन कातडी कशी येणार आहे.
संपत्ती गेल्याशिवाय नवीन संपत्ती कशी येणार आहे? जुनी गाढवं गेल्याशिवाय नवीन दुप्पट गाढवं कशी येणार आहे? देव काढून घेत. देवाचं काम काय माहिती का? तुम्हाला इनकमिंग आउट गोईंग, इनकमिंग आउट गोईंग. तुमचं मोबाईल मध्ये तुम्हाला समजतं. इनकमिंग फ्री, आउट गोईंग चार्जेस. इनकमिंग देवाच्या मंदिरात मोकळ्यापणे द्यायचं, आणि जेव्हा आउट गोईंग येईल, देवाला देण्याचं सवय, त्यास देव सगळ्यात जास्त त्याला देणार आहे ज्याच्याकडे काहीच नाहीये. मनुष्य वंशातला. आता अजून एक वचन वाचा, रोमकराचं पत्र 8 अध्याय 31 वचन. रोम 8:31. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? देव आपल्या बाजूने असल्यास, दुसऱ्या भाषेमध्ये देव आपल्या बाजूने असल्यास मला विरोधी. आता महाविजय तुम्ही तुम्ही स्वतःला महाविजय का म्हणत, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुमची क्षमता काय, तुमची ताकद काय, तुम्ही महाविजय का, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुमच्या बाजूने देव आहे. हो, आता विचार करा, देव तुमच्या बाजूने, विरोध कोण करणार आहे? देव तुमच्या बाजूने, देव तुमच्या सोबत आहे, देव तुमच्या वतीने लढत आहे, देव तुमच्या बरोबर चालत आहे. आता देव तुमच्या बाजूने, मग तुम्हाला विरोध करणारा कोण आहे? आता विरोध करणाऱ्या व्यक्ती संबंधाने मी तुम्हाला सांगतो. समजा देव तुमच्या बरोबर, ठीक आहे का? लोक जागेवरती ठेवा आणि तुमचे विचार बदला. तुमच्या विचारांचं परिवर्तन करा, नियंत्रण करा. महाविजयी मन कोणाला प्राप्त होतो? कोण महाविजयी ठरतो? कोण जगामध्ये आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडवतो, किंवा कोण इतिहास घडवतो? इतिहास घडवल्या माग कोणती गोष्ट असणार आहे? कोणत्या गोष्टीने इतिहास घडला असेल? ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये हा विश्वास असतो, देव माझ्या बाजूने आहे, तोच व्यक्ती इतिहास घडवतो. आणि लक्षात ठेवा, देव ज्याच्या बाजूने ना, तो कधीही कसल्याही परिस्थितीला घाबरत नसतो. म्हणून गल्ल्यात तिथे उभा राहिला, दारी बोलतो, कोण आहे तो गल्ल्यात, त्याला मला दाखवा. त्याची भावने काय म्हणते, जास्त शहाणपणा करू नकोस, डबा आणला ते आणि गपचूप निघून जा, नाही त्या भानगडीत नको तिथं ना खूप सुखणे का, कसं त्याला बोल, पण तू दाखव तर मला कोण आहे. दोन प्रकारचं व्यक्तित्व आहे. एक ज्यांना देवानं लढायसाठी निवडलं, नीट आहे का? काय गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, जगामध्ये लढण्यासाठी देवानं अनेक पाळक, अनेक सेवक निवडलेले आहेत. पण सेवक आणि पाळक कधी कधी लाभतात, त्यावेळेस जे लढण्याची ताकद नसतात, देव त्यांना निवडतो, आणि तो होता दावीद. कारण दावीदाला देवाने त्या शाऊलाने विचारलं, अरे तुझ्याकडे लढण्याची कला काय, कुठलं युद्ध जिंकलंय? त्याने युद्ध सांगताना काय नाही, एक मेंढरू. लक्षात घ्या, तुमची आयडेंटिटी काय माहिती का? तुम्ही पाळक नसाल, तुम्ही सेवक नसाल, पण एक मेंढरू जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आणलेली व्यक्ती असाल ना, देव तुम्हाला महाविजय बनवणार आहे. एक मेंढरू आणा, हो, सिंहाच्या जबड्यातनं सोडून एक मेंढरू घेऊन या, एखाद्या आत्म्याला सुवार्ता सांगा, परमेश्वर तुमच्याकडं आणि मोठं काम करून घेणार. एक आत्मा, फक्त एक आत्मा, एक आत्म्याला सुवार्ता सांगा. पाळकच म्हणायला पाहिजे, एक आत्म्याला सुवार्ता सांगा. त्याने विचारलं, काय बाबा, कसं काय युद्ध, गल्ल्यात आयुष्य कसं काय लढणार आहे? एक सिंह माझ्या आज कळपात एक मेंढरू घेऊन गेला, मी गेलो, त्याचा जबडा फाडला आणि मेंढरू काढून घेऊन आला. बाजूला तुला काही युद्ध जिंकता येणार नाही. आता त्याला माहिती, इतकं सुंदर तो बोलला होता, परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावर चाल करून जातो. म्हणजे त्याला ठाऊक होतं, देव मला अनुकूल तर मला विरोधी कोण? गल्ल्यात असू किंवा फारो असू, देव फारोला समुद्राच्या खोल तळामध्ये बुडवे आणि गल्ल्यात आला तलवारीने मारून ते मला मोठा विजय देईल. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. कसं महाविजय करणार, कसं महाविजय करणार? जेव्हा तुमच्याकडे ती क्षमता असली पाहिजे. आज सकाळी जेव्हा आम्ही चर्चसाठी तयारी करत होतो, एक मावशी अतिशय रडत रडत मला त्यांचा फोन आला. 5वी शिकले, मला जास्त काही व्यवहाराची माहिती नाही. रोज रात्री जेव्हा मला जाग येते, मी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत तुमचं उच्चार ऐकलं. डॉक्टरने सांगितलं की माझ्या दोन्ही किडन्या फेल आहेत आणि डायलिसिस करावं लागतं. माहित नाही किती दिवस जीवन जगणार आहे, कसं जगणार आहे माहित नाही. मी थकून गेले, मी खूप हताश आहे, मी खूप निराश आहे. पण तुमचं वचन ऐकून मी आता सध्या जिवंत आहे, कसं तरी जगते मी. मला असं वाटतं की
मी देवाच्या राज्यासाठी काहीतरी पेरावं. बाळासाहेब माझ्याकडं मला व्यवहार आणि कुठला काहीच माहित नाही, काय कसं पैसे पाठवायचे काय पाठवायचे, पण मला वाटतं की देवाच्या सेवकाने जिवंत राहावं, त्याला काहीतरी मदत करावी. तर मी रात्रंदिवस ते विचार करतो. ते शेवटी मनाचं निग्रह करून तुम्हाला विचारलं की कसे मी पैसे पाठवावे. परंतु मी जगते म्हणून जगत आहे. आणि जवळजवळ एक 10 मिनिटं ती बाई सारखी रडत होती, पण तिचं स्ट्रगल मी पाहत होतो. दोन्ही किडनॅप केले, रात्र जागे, पण जागपण सुद्धा ती रडत खडत काढत नाही. तर देवाचं वचन ऐकून ती शांती प्राप्त करून घेते. परिस्थिती फार कठीण असते, जटिल असते, पण हार कधी मानायची नसते. लक्षात घ्या, ही जगण्याची ताकद मिळती कुठं माहिती का? देव माझ्या बाजूने, याच गोष्टीला. जेव्हा योग त्या कठीण परिस्थितीमध्ये होता, सगळ्यांनी त्याला सोडलं आणि त्याची बायको सुद्धा त्याला म्हणते देवाला सोड. पण त्याला ठाऊक आहे, आज या परिस्थितीमध्ये जर मी देवाच्या बरोबर उभं राहिलो तर एक दिवशी लोक माझ्या बरोबर उभं राहतील. लक्षात घ्या, आज तुमच्या बरोबर लोक उभं राहत नाही, हरकत नाही. आणि मी असं म्हणतो, लोकांनी तुमच्या बरोबर उभं राहणं गरजेचं नाही, कारण लोक तुमच्यावर उभं राहतील आणि ते तुम्हाला पाडतील. पण ज्याच्या बरोबर तुम्ही उभं राहाल, तुम्ही पडला तरी तो परत तुम्हाला उभं करणार आहे. पेत्रच नावेमध्ये असणारे 11 शिष्य आणि पेत्र 11 बरोबर उभं राहिला नाही. येशू पाण्यावर चालत आहे, त्याच्यावर पेत्र चालला. आणि मग पेत्र बुडत असताना एकाही व्यक्तीने त्याला वाचवलं नाही, पण माझ्या येशूनं या पेत्रला वाचवलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, नेहमी येशू बरोबर चालण्यासाठी आपलं जीवन येशूच्या हातामध्ये. आणि ही लढण्याची ताकद किंवा ही जी तुमची परिस्थिती कोण बदलणार आहे, तर त्याच्या संबंधाने वाचूया परत एकदा रोमकरांचं पत्र 8 अध्याय 31 वचन. या गोष्टीवरून आपण काय म्हणावं? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपल्या सर्वांकरता समर्पण केलं. हे वचन फार महत्वाचं आहे. परत वाच. ज्यानं आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता सगळ्याकरता समर्पण केलं, त्याच्या बरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही? काय हो? काय देणार नाही? सर्व काय देणार नाही? अहो, सर्व काही मध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. पण होतं काय माहिती का, आम्ही क्रुसावरच्या ख्रिस्ताकडे एवढं लक्ष लावून आहोत, पण सर्व काही गोष्टीकडे लक्ष लावून नाही. सगळं देणार आहे देव, नोकरी देणार आहे, लेकरं देणार आहे, घर देणार आहे, गाडी देणार आहे, सगळं हो. देवाकडे सगळे आशीर्वाद आहेत, कोणते आशीर्वाद नाहीत असे. आणि लक्षात घ्या, अहो टाटा, बिर्ला, अंबानी देवाला ईश्वरती विश्वास ठेवत नाही तर त्यांना मिळतं. अंबानीला, धीरूभाई अंबानीला, त्यांच्या मुकेश अंबानी, अजून काय नाव? अनिल अंबानी. बघा, मुकेश अंबानी, अनिल अंबानी आणि धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी, या दोघांना एवढी संपत्ती दिली आणि मुकेश धीरूभाई अंबानी गेले. आमचा बाप जिवंत आहे आणि आमच्या बापाच्या हाताखाली हे सगळे जगातले बाप आमच्या बापाच्या हाताखाली. आणि ही त्याची लेकरं नसताना देवाने त्यांना दिलं. आम्ही तर त्याची लेकरं आहोत, आम्हाला देव किती विशेष प्रकारे देणार आहे. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुमची मानसिकता तुम्हाला बदलायला. कोणती मानसिकता? जर त्यानं ख्रिस्ताला दिलं तर ख्रिस्ताबरोबर सगळं देणार. कसं महाविजय? तुमचे विचार मला मिळणार आहे हा माझा विचार असले पाहिजे. लक्षात, लुसिफर रोज येऊन तुम्हाला सांग काय मिळालं प्रभू मध्ये राहून. मला पण कधी सकाळी उठलं साहित्य काय 30 वर्ष सेवा करून काय मिळालं. आणि मग मी पण अरे खरंच 30 वर्ष सेवा करून. दुसऱ्या क्षणाला म्हटलं, अरे लुच्चा, मला डिस्टर्ब करायला येतो का? आता परत येऊन बघ, ज्यानं ख्रिस्त दिला त्याच्या बरोबर देव सगळं देणार. तो कोणाला सोडलं? येशूला सोडलं देव. त्यानं येशूला म्हटलं, भूक लागली तुला शेवटी 40 दिवसाची, तुला शेवटी भूक लागली का नाही? आता कसं काय काय खाणार आहेस? मग प्रार्थना कर, त्या घोड्याला आज्ञा कर, आता भाकर बनेल. येशू नाही, अरे मला पकडायला बघतो काय?
लगेच वचन, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर वचनानं जगेल, देवाच्या मुखातल्या शब्दानं जगेल. हेच याच पद्धतीने तुम्हाला आताच लुसिफर तुम्हाला खूप डिस्टर्ब करणार आहे. लुसिफरचं काम फक्त तुम्हाला निराश करणार, हळूच येऊन कानात सांगणार आहे. संतोष ब्रदर, एवढं करताना प्रार्थना काय मिळालं? काय मिळालं तुम्हाला? संतोष ब्रदर, हा बरोबर आहे बाबा तुझं, मला काहीच नाही मिळालं नाही. आणि संतोष ब्रदर जर म्हटले, अरे चल अजून 1-2 वर्षांनी येऊन बघ, मला जे मिळालं ना ते नाही. याला म्हटलेले महाविजय. लक्षात आहे, महाविजय. मी नेहमी चॅलेंजिंग बोलत असतो. आता मी तुमच्याकडे पुण्यामध्ये आलो ना, जे तुमच्या समोर दिसतो ना, तो तेलोरे पास्टर काही वर्षांनी तुम्हाला तसा दिसणार नाही का? कारण ख्रिस्तामध्ये महाविजय, ख्रिस्तामध्ये महाविजय. लक्षात ठेवा, ही मानसिकता तुम्ही आत्ताच्या गोष्टीसाठी कुरकुर करू नका. गिदोन तसा म्हणतो, मी कनिष्ठ आहे, मी दरिद्री आहे, मी अमुक आहे. अरे तू एवढं बोलत बसला तर तसंच राहणार आहे. तुम्ही जर नाही पाहायचंय, मला नोकरी नाही. आणि परवा एक फोटो, आता तिला सुंदर फोटो बनवायचे टाकायची सवय, ती बिचारी टाकते आणि तो आनंद बनला. आता तिने टाकावं ना, कळलं पाहिजे तिचं नाव राहिलं. आता इतके दिवस मी आपला राहिलो असाच की कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही कोण नाही म्हणजे कोंबडीसारखं कुरकुर करत राहिलो. टाकला ते, मग एका व्यक्तीने कमेंट टाकली, असेच आनंदी राहा, खुश राहा, अप टू डेट राहा, पण थोडीफार आम्हाला मी मदत करा. अशी पण एक कुरकुर आहे का, तर तुमच्याकडे काही नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही देवाची लेकर असतो ना, त्या लहान लेकरासारखं 5 भाकरी 2 माशात म्हणतो, हे घे, येशू 12 टोपल्या देणार आहे. ही विजयी मानसिकता, ही मानसिकता तुम्हाला घडवते, ही मानसिकता तुम्हाला बदलते. बदलण्याची प्रोसेस तेव्हा सुरू होती जेव्हा तुमच्याकडचं आहे तुम्ही ते येशूकडे देऊन टाकता. म्हणून असं लिहिलंय. ते वचन वाचू आणि एंड करू आपण त्याच्यामध्ये. सर्वांकरता समर्पण केलं, ज्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसं देणार नाही. पुन्हा देवाच्या निवडलेल्या लोकांनो कोण दोषारोप ठेवेल? देवच नीतिमान ठरवणार आहे. देवानं एकदा तुम्हाला नीतिमान ठरवलं तर तुम्हाला कोणी दंड देऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, दारिद्र्य हा दंड आहे, दरिद्रीपणा हा दंड आहे, शाप आहे. पराजित मानसिकता हा एक शाप आहे. यश न मिळणं हा शाप आहे. आणि या शापातनं कोण? सैतान तुम्हाला नेहमी सांगतो, नाही तुमच्या कुटुंबाला शाप आहे, तुमचं घर गरीब आहे, तुमच्या घरावरती आलेली शाप आहे, घरावरती आलेली शाप. तो एकदा जर देवानं तुम्हाला नीतिवान ठरवलं तर तुम्हाला दंडाज्ञा देणारं कोणी नाही. लक्षात घ्या, आज सकाळी एकच गोष्ट मी तुम्हाला सांगितली, ख्रिस्तानं सांडलेल्या बहुमोल रक्ताच्या द्वारे आपण सर्वजण नीतिमान ठरलेले आहोत. आणि नीतिमानाच्या मस्तकी सदैव आशीर्वाद असतात, म्हणून आम्ही महाविजयी आहोत. नीतिमान आशीर्वादाचं भांडार आहे. तुम्ही बोलते चालते आशीर्वादाचे भांडार असणार. आणि म्हणून तुमची ताकद ओळखा. तुमची ताकद काय? तर परमेश्वर तुमच्या बरोबर, ही तुमची ताकद आहे. तुमची ताकद काय? देव तुमची परिस्थिती बदलतो, ही तुमची ताकद आहे. तुमची ताकद काय? तुम्हाला लढायचं नाही, देव तुमच्या वतीने लढतो, ही तुमची ताकद आहे. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करूया, आपल्या जागेवर करू.